राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलिनीकरणावरती सुनेत्रा पवारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। विलिनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलिनीकरणावरती योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ, पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवार यांचं पहिलं भाषण। एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक। रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी ऋतू तावडे अमित साटम यांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार असं करू नये, संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शान ए हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची शक्यता। भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल।